श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनेलवरती स्वागत आहे. आज व्हिडिओ बनवण्याचा विषय म्हणजे की संकल्प केल्याप्रमाणे स्वामींच्या कृपेनं गुरुचरित्र पारायण 5वं गुरुचरित्र पारायण पूर्ण झालं. वर्षभरासाठी जर आपण संकल्प करणार असू, वर्षभर जर आपण पारायण करणार असू तर तुम्ही दत्त जयंतीपासून सुरुवात करू शकता किंवा अगदी कोणत्याही महिन्यातून तुम्ही सुरुवात केली तरी चालण्यासारखं आहे. ज्या घरामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन होतं तिथे कुठलीच वाईट शक्ती कधीही थांबत नाही. अनेक वेळा बघा आपल्याला काय वाटतं की घरामध्ये सतत कलह होतो आहे किंवा सतत म्हणजे लोक इकडून तिकडून येत असतात, मग वाईट शक्ती त्यांच्याबरोबर आपल्या घरी येत असते. गुरुचरित्र पारायणाचे इतके फायदे आहेत ना, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते की बघा, जर गुरुचरित्र पारायण केलं ना तर पितृदोष सुद्धा नाहीसा होतो. कितीही प्रखर पितृदोष असला तरीही त्यातून तुम्ही नक्कीच बाहेर पडाल. जर वर्षभर अशी तुम्ही पारायण केली तर बघा, तुम्ही कितीही मोठा पितृदोष असू द्या त्यातून तुम्ही बाहेर पडाल. घरामध्ये सतत वादविवाद होत असेल, भांडणं होत असतील, म्हणजे असं मन एकमेकांची जोडली जात नसतील किंवा एकमेकांचे विचार एकमेकांशी जुळत नसतील तर या कारणासाठी सुद्धा तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. तुम्हाला स्वतःचं काही कुठली गोष्ट घ्यायची असेल आणि ती प्रयत्न करूनही तुम्हाला आजपर्यंत शक्य झाले नसेल तर स्वामींच्या कृपेनं ती गोष्टही तुम्हाला मिळू शकते. तर अशा अनेक कारणासाठी तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. मी तर गुरुचरित्र पारायण करत असताना अनुभव म्हणजे काय आहे की पहिल्या दिवशी खरं तर अगदी ज्यावेळी आपण ठरवतो की मांडणी करून वाचायला सुरुवात करायचं, अगदी त्या दिवसापासूनच आपल्याला शुभ संकेत मिळायला लागतात आणि स्वामी सेवेत आल्यानंतर आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. तर असे अनेक शुभ संकेत मिळतात की संकल्प केल्याप्रमाणे हे 5वं पारायण अगदी निर्विघ्नपणे पूर्ण झालेलं आहे. आणि निर्विघ्नपणे मी अशासाठी म्हणते आहे की कसं आहे की आपल्याकडून स्वामींची सेवा होते आहे, ही खरं तर अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण अनेक वेळा काय असतं बघा की माणसं खूप म्हणजे ही असतात की अक्षरशः त्यांच्याकडं वेळ असतो, सगळ्या गोष्टी असतात, पण तरीही वेळ हातात असूनही अनेक वेळा माणसं पारायण करत नाहीत किंवा त्या मार्गाला जात नाहीत. कारण गुरुचरित्र पारायण करणं किंवा स्वामींची सेवा करणं, कुठल्याही देवाची सेवा करणं, मग ते दुर्गा सप्तशती असू दे, गुरुचरित्र असू दे, स्वामी चरित्र असू दे, ही ज्यावेळी आपण पारायण करतो आणि ती जर आपल्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होत असतील तर त्याचा अर्थ असा आहे की आपल्यावरती देवाची कृपा आहे, देवाचा आशीर्वाद आहे. कारण देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय या गोष्टी कधीही जुळून येत नाहीत. एरवी आपण कितीही प्रयत्न केला तरीही आपल्या हातून अशा गोष्टी होत नाहीत.